air traffic control. You're cleared for takeoff. काय गरज आहे? 30 वर्ष सर्व्हिस करता इथं? अहो तुम्हाला थोडी काय बोलू नाही देत का? हे तुझं लवकर दे. माहिती होतं, मी बघितलं पण तुला नाही. बोलून राहिली गाडी चाबी कसा ठेवली? अहो मला नाही माहिती होतं, मी तुम्हाला विचारलं. नाही देत जा तू. जास्त हुशार आहे तुझ्यामध्ये. मी पण मारलं असतं ना, मी नाही केलं काही. मारायला पाहिजे होतं. नवी मुंबई परिसरात मद्यधुंद कार चालकानं चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवत दुचाकी स्वाराला धडक दिल्याची गंभीर घटना 17 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. समोरून येणाऱ्या MH05 CA 0916 क्रमांकाच्या कार चालकामुळे झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. अपघातावेळी कार चालक पूर्णपणे नियंत्रणाबाहेर होता, तसंच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप जखमी युवकानं केलाय. अपघातानंतर दुचाकीस्वारानं तात्काळ APMC पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली, मात्र पोलिसांनी तक्रार योग्य प्रकारे नोंदवली नाही. आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी किंवा अल्कोहोल चाचणीही करण्यात आली नाही. तसंच आरोपीला तत्काळ सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. यामुळे पोलिसांची निष्क्रियता तसंच आरोपी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न झाला का असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. दुचाकीस्वार युवकानं सांगितलं की मी पहिल्यांदाच पोलिसांकडे मदतीसाठी आलो होतो, पण मला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी मला उडवाउडवीची उत्तरं देऊन आरोपीला मात्र मोकळं सोडण्यात आलं. सामान्य नागरिकांसोबत असे घडतेय ही न्याय व्यवस्थेची थट्टा आहे. दरम्यान युवकानं दोषी चालकावर तात्काळ FIR नोंदवून मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. सो दिस थिंग हॅपन विथ मी येस्टरडे जेव्हा मी कामावरून घरी येत होतो. मी स्ट्रेट लेनमधून येत असताना या माणसाने इथून मधून गाडी टाकली आजूबाजूला न चेक करता. 100वर कॉल केल्यानंतर मला हेल्प लगेच भेटली होती आणि पोलीस पण टायमावर आले होते तिथे. मेन गोष्ट तर ही होती की हा पिलेला होता आणि हे मी आधीच पोलिसांना कळवलं होतं. ड्रिंक केली का तुम्ही? ड्रिंक केली आहे? नाही केली आहे? पोलीस स्टेशनला गेल्यावर माझ्यावर जे झालं होतं ते मी त्यांना कळवलं आणि त्यांनी ते ऐकून सुद्धा घेतलं होतं. आणि जशी ती सिच्युएशन होती पोलिसांना पण माझी साईड समजली होती. थोड्या वेळानंतर त्याला त्यांनी गाडी आणायला सांगितली आणि तो गाडी आणायला गेला. तसा तो गाडी घेऊन आला. पोलीस पण बाहेर गेले होते त्याची गाडी बघायला आणि जसे ते आत आले त्यांच्या बोलण्यामध्ये फरक होता आणि ते अनएक्सपेक्टेड होता आणि त्यानंतर त्यांना चूक माझी दिसत होती. आणि या सिच्युएशनला मी एवढंच विचारलं होतं त्यांना की त्याला घरी का पाठवताय? तुला पाहिजे ना? तुला कसं थांबवलंय? त्याला थांबवलं मला काही नाही. विचारलं फक्त काय गरज आहे? 30 वर्ष सर्व्हिस करता इथं? अहो तुम्हाला थोडी काय बोलू. नाही देत का? हे तुझं लवकर दे. तुझी चुकी आहे. नाही देत जा. चल लवकर. माहिती होतं, मी बघितलं पण तुला नाही. बोलून राहिली गाडी चाबी कसा ठेवली? अहो मला नाही माहिती होतं, मी तुम्हाला विचारलं. नाही देत जा तू. जास्त हुशार आहे तुझ्यामध्ये. जा पुढे जायचं. तुम्हाला काय बोललोच नाही मग पण. 4 वेळा त्रास करून राहिला किती वेळ पासून? मला लागलंय साहेब, मला नाही चालतात आणि माझी परिस्थिती आहे तशी. त्यांनी ठोकलंय तुला. तुम्ही हायपर का होताय? मग? पण हायपर का एवढ्यापासून होताय? समजलं मला पण नाही, लागलंय. मी तुझ्या हायपर झालं, मी डोक्यात मारलं असतं ना त्याला बाहेर. काय? मी पण मारलं असतं ना, मी नाही केलं काही. मारायला पाहिजे होतं. अहो नाही, मी पोलिसांचं हे तू करायचं गाडी म्हणून. ठोकली त्याची. गाडी त्याने माझ्या लेनमध्ये टाकली. ड्रंक तो होता, त्याच्याकडे इन्शुरन्स नव्हता आणि चुकी आता माझी येत होती. अँड जस्ट वॉन्ट टू क्लिअर समथिंग. जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो तेव्हा यांचे हावभाव वेगळे होते आणि जेव्हा हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन गाडी बघून आले तेव्हा यांचे हावभाव बदलले होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.